नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला स्पेशल बेत आहे सरसों का साग आणि मक्के की रोटी। तर हा मी पहिलाच प्रयत्न केलेला आहे। तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं झालेला आहे तो व्हिडिओ। हा म्हणजे मला जमलंय का मक्के की रोटी सरसों का साग। तर चला आपण सुरुवात करूया। तर सरसों का सागसाठी ह्या मी भाज्या घेतलेल्या आहेत, सरसों, चंदन बटवा आणि पालक। तर ह्या मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेणार आहे। अर्धा ग्लास इतकं मी पाणी टाकणार आहे याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकणार आहे भाज्या शिजवण्यासाठी। आणि हे भाज्या अशा वर खाली करून घेते व्यवस्थित आणि कुकरला लावून मी कुकरच्या 3 शिट्या काढणार आहे। वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घेतलेलं आहे। तर ह्याचं मी जाडसर वाटण तयार करणार आहे फोडणीसाठी। अशा पद्धतीने जाडसर वाटायचं आहे। कुकरच्या शिट्याही झालेल्या आहेत आपल्या। फोडणीसाठी मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे सगळं बारीक मी कट करून घेतलेलं आहे। तर आपला कुकरही थंड झालेला आहे। बघूया आपण भाज्या शिजलेल्या आहेत का। तर ह्या भाज्या एकदम गाळ शिजवाव्या लागतात। तर आता ह्या पळीने मी चांगलं घोटून घेणार आहे। व्यवस्थित घोटून आपण एकजीव करायचा, याचा गरगटा तयार करायचा आहे आधी। आणि ही भाजी गरम गरम असतानाच घोटून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित बारीक होते आपली ही भाजी। आता रवीने परत करते मी, चमच्याने, रवीने, तुम्हाला म्हणजे जसं जमेल तसं तुम्ही करू शकता। तर ही भाजी चांगली आपली एकजीव झालेली आहे। आता याच्यामध्ये चिरलेलं लसूण, आलं आणि 2 मिरच्या मी टाकलेल्या आहेत आणि हे पुन्हा मिक्स करून गॅसवरती ठेवणार आहे। मंद आचेवरती आपण पुन्हा हे शिजवून घेऊया सगळं 1-2 मिनिटं। कढई ठेवलेली आहे गॅसवरती फोडणीसाठी। कढईमध्ये मी 1 पळी तेल घालते। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं, हिंग थोडंसं, बारीक कट केलेला कांदा टाकायचा। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की हे हिरवी मिरची, लसूण आणि आलं जे आपण जाडसर वाटण तयार केलेलं ते टाकायचं आहे आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटो टाकायचे याच्यामध्ये, टोमॅटोही परतून घ्यायचे चांगले। आता मीठ टाकून घेते थोडंसं, आपण भाजी शिजवताना आधी मीठ टाकलेलं होतं। आता मी याच्यामध्ये त्या अंदाजाने बरोबर मी मीठ टाकणार आहे, म्हणजे आपले टोमॅटो पण चांगले मऊ होतील। तर मस्त मऊ झालेले आहेत टोमॅटो। धना पावडर टाकते 1 चमचा, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकते। मिक्स करून घ्यायचं सगळं। आता हे 2 चमचे मी मक्याचं पीठ घेतलेलं आहे, तेही आपण याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि परतून झाल्याच्या नंतर आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत कढईमध्ये। मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मी, आपल्याला म्हणजे किती घट्ट हवी आहे भाजी
जास्त पातळ तर करायचीच नाही ही भाजी, थोडीशी घट्टच ठेवायची. पण अजून थोडा वेळ 1-2 मिनटं तरी आपण भाजी ही शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. तर मस्त भाजी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता याला आपण तडका देऊया. तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. तेल घालते 1 पळी. तेल गरम झालं जिरं टाकायचं, हिंग थोडंसं, लसूण बारीक चिरून घेतलेला आहे मी, उभा असा कट करून घेतलेला आहे. आलं पण तसंच सेम कट करून घेतलेलं आहे. लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आपण भाजीला मस्त तडका द्यायचा आहे. तर मंडळी, आपला सरसों का साग तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे मक्याचं पीठ घेतलेलं आहे मके की रोटी करण्यासाठी. तर हे पीठ जे आहे ना ते थोडंसं चिकटपणा अजिबात नसो या पिठाला, म्हणून याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेणार आहे. मिक्स करून घेते सगळ्या पिठाला, पाणी सगळीकडे लागेल असं. आणि थोडं थोडं पीठ घेऊन हे मळून मी भाकरी करून घेणार आहे. हातावरती भाकरी कधी केली नाही, पण म्हटलं बघावं, प्रयत्न तर करावा. जमली तर जमली. एक गोळा करून घेतलाय. असं पाणी थोडंसं लावून गोळा मोठा करून मी हातावर भाकरी करायचा प्रयत्न करते. झालेली आहे व्यवस्थित. जास्त मोठी नाही होणार, एवढीच झालेली आहे. पलटी करून घेते आता भाकरी. बघूया दुसऱ्या बाजूने पण शेकली आहे का. दुसऱ्या बाजूने पण आपण व्यवस्थित शेकून घ्यायची आणि पलटी करायची आहे. हातावरची पण भाकरी छान झालेली आहे, पण जरा जाड झाली आहे. म्हणून आता हे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने थापून भाकरी, जसं आपण ज्वारीची बाजरीची भाकरी कशी थापून करतो तशी करूया. हातावर केलेली जराशी जाड झाली आहे, म्हणून मग मी ह्या थापून भाकरी केलेल्या आहेत. आणि मस्त पातळ झालेली आहे भाकरी, पाहू शकता तुम्ही. तव्यावर टाकून घेते, पाणी लावून घेते वरून. आपण ज्वारीची आणि बाजरीची भाकरी कसं तव्यात टाकल्याच्या नंतर पाणी लावून घेतो वरून, सेम तसंच. आता भाकरी पलटी करून घेते. मस्त पातळ भाकरी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. पलटी करून घेऊ आता. तर मस्त टमटमीत फुगलेली आहे. अगदी ज्वारीची बाजरीची भाकरी कशी होते तशीच झालेली आहे. दुसरी भाकरी पण सेम तशीच केलेली आहे मी. आता या थापूनच केलेल्या आहेत. मस्त ह्या पण भाकरी आपल्या छान फुगलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मक्के की रोटी आपली तयार झालेली आहे. तर मंडळी, ताट तयार आहे. लोणी टाकून घेते त्याच्यावरती भाजीमध्ये आणि रोटीला पण लावून घेणार आहे लोणी. तर या मंडळी जेवायला मस्त गरमागरम मक्के की रोटी आणि सरसों का साग. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.